या ज्योतीने परत एकदा माती केली। सगळं एवढं जुळून आलेलं असताना नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये करून हिने सगळं खराब करून टाकलं। काका सांगा ना, तुम्ही त्याला माफ कराल ना? त्याची शिक्षा मागे घ्याल ना? हो, माझ्या डोळ्यासमोरून हे सगळं जातच नाहीये। तो बेवडा दीप घराच्या बाहेर जाता जाता वाचला। प्रीती होते बाबांनी प्रीती हा गजरा अहो मी माझ्याकडून चूक म्हणजे मी क्लिप काढत होते ना तेव्हा गजरा अडकला आणि माझे केस पण तुटले। मी काढायचा प्रयत्न करत होते पण माझ्याने होतच नव्हता आणि तो गजरा असा पडला। मी मुद्दाम नाही केला, मला माहिती आहे तुम्ही खूप प्रेमाने आणलं होतं पण अहो मी 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 मुद्दाम नाही केलं। मी ते क्लिप काढत होते ना तेव्हा तेव्हा गजरा अडकला आणि सगळी फुलं खाली पडली। प्रीती ठीक आहे, अहो गजराच होता तो, आपण आणूच शकतो ना नवीन। तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका, शांत वागू। सॉरी काल दीप निर्दोष सिद्ध झाला, पण आता आपलं काय? रिक्षा, त्या प्रभुदादांचे पैसे, घरचं सगळं, हे सगळं कसं करू मी? ताई, मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। हा बोल ना। नाही म्हणजे तुला वेळ आहे ना? अगं आहे मला वेळ, बोल तू, काय झालं? ताई ऍक्च्युली आय एम सॉरी, पण मला माहिती आहे तू फार टेन्शन्स मध्ये आहेस, पण काय झालं माहिती आहे का ताई, माझ्या कॉलेजची फी भरायची राहिली आहे आणि आता तर नोटीस बोर्डवर नावं पण लिहिली आहेत ज्यांच्या फीस बाकी आहेत, त्यात माझं पण नाव आहे ताई। मी फक्त सांगतेय तुला की आहे माझ्या लक्षात हे। मी काय म्हणते, मी उद्या दिलं तर चालेल का तुला? उद्या कन्फर्म देते। हो ग, काहीच हरकत नाही, मी फक्त सांगायला म्हणून। बर चला नाश्ता करून घ्या, पटकन घ्या। आई नाश्ता नको, मला खूप उशीर झालाय, मी निघते आता, काहीतरी खाईन मी बाहेर। घे, खायचं नाव काढलं आणि असं जाऊ नये ग, नेहमीच काय तुझं? ओके, बाय बाय बाय। ताई, हा. मी निघते, मला लेट झालंय, बाय। हो, हळू जा। काय? ज्योती अगं, मी काय म्हणते, गॅस संपत आलाय आणि लाईट बिल सुद्धा भरायचे, म्हणजे आधीच उशीर झालाय आपल्याला। अगं हो आई, मला माहितीये, मी करते सगळं। अगं कसं करणार आहेस तू हे सगळं? रिक्षा तर आई, हे बघ, तू नको काळजी करू, मी म्हंटल ना सगळं व्यवस्थित करेन मी। खाऊन घे। हो। हा त्या बोला, सगळं ठीक आहे ना तिकडे? हो, सगळं ठीक आहे। आणि काल तू केलंस ना सगळं ठीक? हो, त्याचं काही नाही एवढं। नाही कसं ज्योती, तुला याची कल्पनाही नाहीये की दादा समोर दीपला निर्दोष सिद्ध करणं आमच्यासाठी किती महत्वाचं आहे। खूप मोठी गोष्ट केली सगळं तू, कदाचित तुला त्याची कल्पनाही नाहीये। मला ना कळत नव्हतं तुझे आभार कसे मानू, म्हणून फोन केला होता। म्हणजे
माझी इच्छा आहे की तू घरी जेवायला यावंस. माझ्याकडनं खास निमंत्रण आहे असं समज. म्हणजे मला असं वाटतं तू येशील. ठेवते फोन, वाट बघते. आ, तत्वानी वागणारा, सगळ्यांना न्याय देणारा असं म्हणतात ना तुला. तशी ओळख आहे ना तुझी. मग तुझ्या मुलाच्या बाबतीत ही तत्व जातात कुठे रे? हा न्याय जातो कुठे तुझा? आज पहिल्यांदा दीप तुझ्यासमोर निर्दोष सिद्ध झाला. एक प्रेमाचा शब्द नाही करे बोलू शकलास तू का दादा? इतका कसला राग आहे रे तुला दीपचा? बाबा, ते तुमची सही हवी होती. एक बाबा, 6:30 वाजलेत. घरी नाही का निघायचं? नाही म्हणजे तुम्ही रोज या वेळेला निघताना म्हणून विचारलं. नाही, मला आज जरा उशीर होईल. तू निघ पुढे. आणि हो, सुलूला सांग रात्री मी जेवायला नाहीये. बरं. आणि हो थांब, हां तिने जर विचारलंच माझ्या जेवणाबद्दल स्पष्ट सांग. मी रागावलं तिच्यावर आणि तिच्या हातचं जेवणार नाहीये म्हणून. ठीक आहे, येतो. अहो पुढच्या 4 तासात त्या पुरुषोत्तम गायकवाडचा माल आहे ना, मुंबईच्या बदली धुळ्याला कसा पोचवतो ते बघाच तुम्ही. काका सांगा ना, तुम्ही त्याला माफ कराल ना? त्याची शिक्षा मागे घ्याल ना? हो, राग नाही, अनुभव आहे. त्याच्या हातून चुका नाही, गुन्हे घडलेच मोठे मोठे. जीव घेतलाय त्याने लोकांचा आणि हे मी कधीच विसरू शकत नाही. पण आजच्या घटनेत तो पूर्णपणे निर्दोष आहे. लांडगा एकदा चांगला वागला म्हणजे तो लांडगाच नाही असं होत नाही ग सुलू. दादा, त्याच्या चांगुलपणामागे सुद्धा लबाडी लपलेली असते. सोडून दिलीस तुम्हाला? तू सोडून गेलीस आणि बाबांनी मला वाऱ्यावर सोडलं. देवाने माझ्या नशिबात तुझं प्रेम तर लिहिलंच नव्हता. बाबांचंही प्रेम मिळणार नाही का मला कधी? एवढा वाईट आहे का कमी? केवढं वाईट आहे कमी?